हे आमचे सांडगे तयार झालेले आहेत। उन्हाळा चालू झाला की प्रत्येक महिलेला भाजीचा प्रश्न पडलेला असतो की आता भाजी काय करते। उन्हाळ्यात मुबलक भाज्या मिळत नसल्यामुळे भाजीचा प्रश्न पडल्यामुळे हे सांडगे आपण कधीही आपण ही सांडग्याची भाजी करू शकतो आणि अशी ही आमचे सांडगे तयार आहेत। आमचे सांडगे तयार आहेत। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आम्ही बनवणार आहेत मिक्स डाळीचे सांडगे आणि सांडगे हे चवीला मस्त आणि टेस्टी लागतात। ही सांडग्याची रेसिपी आम्ही किलोच्या प्रमाणात तुम्हाला शिकवणार आहोत। ह्याचे प्रमाण आहे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ, पाव किलो मुगाची डाळ आणि पाव किलो मटकीची डाळ, असे हे 3 डाळीचे प्रमाण सांडग्यासाठी तयार आहे। हे डाळ मिक्स झाल्यावर चक्कीतून भरडून आणणे, जरा जाडसर सारखं भरडून आणायचं। पिठाच्या चक्कीतून हे दळून आणलेलं भरडं पीठ सांडग्यासाठी, त्यासाठी लागणारे हे सर्व साहित्य: धना पावडर, जिरा पावडर, लाल बुक्का म्हणजेच लाल चटणी, लसण, मीठ, हिंग, हळद आणि कोथिंबीर। मग सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये लसूण कुटून घेऊया। लसूण खलबत्त्यात घालणे आणि लसूण बारीक होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे लसूण लवकर बारीक होतो, आणि कुटून घेणे। कारण खलबत्त्यात लसूण कुटलेला आणि फार छान लागतो सांडगा। खलबत्त्यात चव छान येते। आजकाल काय सगळे मिक्सरमध्येच बारीक करून टाकतात, पण खलबत्त्यातली चव काय वेगळीच असते। आता हे लसूण पण बारीक झालेला आहे खलबत्त्यामध्ये। 4 चमचे लाल बुक्का घालणे, मिरची पूड, जिरा पावडर 2 चमचे, धना पावडर 2 चमचे, हळद, जास्त हळद घालायची नाही, उगाच थोडीशी, हिंग अर्धा चमचा, मीठ चवीनुसार आपल्या 2 चमचे। हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं, एकसारखं मिक्स करून घेणे। नंतर पाणी घालून मळणे। मळताना आपण पाणी थोडं थोडं टाकूनच मळणे, एकदम पाणी वतून मळायचं नाही। कधी पण पीठ थोडं थोडं आणि घट्ट मळणे, पीठ सारखं मिक्स करून घ्यायचं। आणि शेवट कोथिंबीर घालून मळायचं। एकसारखं थोडं थोडं पाणी घालून मळणे। हे चांगलं मळून घेणे पीठ घट्ट। 6 घंटे भिजत ठेवणे, पीठ चांगले फुगते सांडग्याचे। पीठ भरडं असल्यामुळं जरासं भिजण्यासाठी वेळ लागतो आणि पीठ चांगले मळून घेणे, चांगले एकसारखे मळून घेणे पीठ। या पद्धतीनं आपण पीठ मळून घ्यायचं, जसं आपण कणिक मळतो तसं त्या पद्धतीनं पीठ मळायचं, तर चांगला सांडगा होतो। आणि हे पीठ 5 ते 6 घंटे भिजत घालणे आणि मग सांडगे घालायला सुरुवात करणे, तोपर्यंत हे पीठ ठेवणे। आता 5 तास पीठ चांगलं भिजलेले आहे। आता आपण सांडगे करायला सुरुवात करूया। तर सांडगे की
प्लास्टिकच्या कपड्यावर बी चालते किंवा कपड्यावर बी चालते आणि ताटात किंवा काटवटीत कशात पण घातले तरी चालतात. आणि असे बारीक बारीक सांडगे एकसारखे तोडून घेणे आणि जवळजवळ सांडगे तोडून घेणे. अशा पद्धतीने सांडगे तोडायचे आणि पाण्याचा थोडा हात पण घ्यायचा होतात. हे अशा प्रकारचे सांडगे तयार झालेले आहेत. हे सांडगे किमान 3 ते 4 दिवस चांगली उन्हात वाळवायची आणि बंद डब्यात भरून ठेवायची. हे सांडगेला वर्षभर कीड पण लागत नाही आणि व्यवस्थित सांडगे राहतात. ही सांडग्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.